जय शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। तर मग हे जे पैसे तुमचे जमा होणार आहेत ते खातं नेमकं कोणतं आहे आणि कोणत्या खात्यावर ते पैसे जमा होणार आहेत ते ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला चेक करून सुद्धा मी या ठिकाणी सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज यापुढेही तुम्हाला भेटत राहणार आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूयात। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे डीबीटी मार्फत ट्रान्सफर होणार आहेत। आता डीबीटी हे काय आहे? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे काय आहे नेमकं समजून घेऊया की ही नेमकी प्रोसेस कशी राहणार आहे तुमच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर करण्याची। या ठिकाणी पहा बोर्ड वरती, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत तुमच्या आधार नंबरला पेमेंट होणार आहे। म्हणजे आधार नंबरला पेमेंट झाल्याच्या नंतर तुमच्या बँक अकाउंट मध्ये कसं जमा होणार आहे? तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक आहे त्याच अकाउंटला तुमचे पैसे जमा होणार आहेत। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं असेल की जे आधार नंबर आहे तुमच्या आधारला जे काही बँक अकाउंट लिंक आहे त्याच अकाउंट्स मध्ये तुमचे पैसे जमा होणार आहेत। त्याच भगिनींचे जे प्रश्न येत होते की ज्यावेळेस ऍप्लिकेशन करताना म्हणजे अर्ज करताना अकाउंट नंबर चुकलेला आहे, काहींचे आयएफसी कोड चुकलेला आहे, त्यानंतर काहीचे बँक अकाउंट वेगळं त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस फोटो अपलोड करतात त्यावेळेस वेगळाच बँक अकाउंटचा फोटो त्या ठिकाणी अपलोड झालेला आहे। तर या सर्व प्रश्नाची जी उत्तरं आहेत, चुकलं किंवा वेगळं अपलोड केलं असेल तरीही तुम्हाला काही काळजी करण्याची गरज त्या ठिकाणी नाही, कारण हे पैसे जे आहेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत तुमच्या आधार नंबरला हे पैसे डायरेक्टली ट्रान्सफर होणार आहेत आणि आधार नंबरला जे काही बँक अकाउंट लिंक आहे त्याच अकाउंट्स मध्ये हे पैसे येणार आहेत। तर आता हे झालं आधार लिंक बँक अकाउंट मध्ये पैसे येणार आहेत। पण तुम्हाला हे माहिती आहे का की तुमच्या आधार नंबरला कोणतं बँक अकाउंट लिंक आहे जेणेकरून त्या अकाउंट्स मध्ये ते पैसे ट्रान्सफर होणार आहेत? तर आता हे बरेचसे भगिनींचे असे प्रश्न होते की माझ्या आधारला कोणतं बँक अकाउंट लिंक आहे किंवा माझ्या अकाउंटला आधार लिंक आहे किंवा नाही, हे ऑनलाईन पद्धतीने चेक करता येतं का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे की ऑनलाईन पद्धतीने चेक करता येतं आणि ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊया। त्याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी या पुढे तुम्हाला दिलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून सर्व व्यवस्थित तुम्हाला समजतील आणि तुमचं बँक अकाउंट नेमकं कोणतं आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की समजेल। तर पाहूया स्टेप बाय स्टेप प्रोसेस। तर चला कम्प्युटरच्या स्क्रीनवर, तुमच्या आधार कार्डला कोणतं बँक अकाउंट लिंक आहे हे चेक करण्यासाठी तुम्हाला myadhar.uida.gov.in या ठिकाणी यायचं आहे। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, ती व्यवस्थित तुम्ही त्या ठिकाणी चेक करून घ्या आणि त्यावरती डायरेक्टली क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी येणार आहात आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर लॉग इन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी येणार आहात, इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाका आणि लॉग इन विथ ओटीपी यावरती क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओटीपी येणार आहे, तो ओटीपी या ठिकाणी टाकून घ्या आणि लॉग इन यावरती क्लिक करा। या ठिकाणी तुम्ही येणार आहात, इथे आल्याच्या नंतर खाली तुम्हाला दिसत असेल बँक सीडिंग स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर या ठिकाणी स्टेटस येणार आहे, कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन। म्हणजे तुमचं आधार आणि बँक अकाउंट या ठिकाणी लिंक आहे। ते आधारला कोणतं बँक अकाउंट लिंक आहे त्याची सर्व डिटेल्स या ठिकाणी दिलेली आहे। तुमच्या आधार नंबरचे 4 डिजिट या ठिकाणी दिलेले आहेत, बँक नेम म्हणजे बँकेचं नाव दिलेलं आहे आणि आधार बँक सीडिंग स्टेटस या ठिकाणी दिलेला आहे ऍक्टिव्ह। नंतर तुम्ही आधार लिंक कधी केलेला आहे त्याची डेट सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी बरेच जणांचे काही अकाउंट नसेल
तर तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जाऊन अकाउंटला आधार लिंक हे करून घ्यायचं आहे। आधार केवायसी तुम्हाला करायची आहे। आधार केवायसी केल्याच्या नंतर तुमचं पण अकाउंट या ठिकाणी दिसणार आहे। याच अकाउंट वरती तुमचे पैसे जमा होणार आहेत, हे कन्फर्म या ठिकाणी आहे। तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तुमच्या या योजनेबद्दल किंवा या व्हिडिओबद्दल काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका। ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, महत्त्वपूर्ण माहिती होती। आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।